रोज रोज नवीन काय नाश्ता बनवायचा हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना, मलाही पडतो. तर आज ना कालच्या उरलेल्या ज्या पोळ्या होत्या ना त्यांनाच मी फोडणी दिली आणि अशी फोडणीची पोळी बनवली. त्यानंतर इथे मी जेवणासाठी आज भाकरी, अंड्याचं सांबार, भात आणि बोंबील फ्राय बनवलेले. त्यानंतर सोबत थोडंसं सॅलेड पण. असे अजून बरेच रेसिपी जर तुम्हाला हवे असतील ना तर माझ्या युट्यूब चॅनलवर आहेतच. आज संडे असल्यामुळे कामाला तर काय जायचं नव्हतं आणि आज मी विचार केला सगळं कपाट साफ करून घेऊया. तर इतके कपडे आहेत ना माझ्याकडे, बापरे, पूर्ण माझे 2 तास ह्यातच गेले. बट फायनली कपाट झालं. तेवढ्यातच नवऱ्यानी संध्याकाळसाठी हे मस्त सॅलेड बनवलेलं आणि ते आम्ही एन्जॉय केलं. त्याची रेसिपी तुम्हाला लवकरच मी शेअर करीनच. आणि मग आम्ही निघालो बाहेर राऊंड मारायला, बिकॉज संडे आहे आणि मी बाहेर तर जाणारच. आमच्या घराजवळ ना हे तुळजाभवानीचं मस्त असं देऊळ आहे, ते सर्वात पहिलं आम्ही व्हिजिट केलं. त्यानंतर माझी फेवरेट प्लेस म्हणजे उपवन, तिकडे आम्ही गेलो आणि तिकडे तर इतकी मजा येते ना, मला कितींदा पण नाही, आय एम ऑलवेज रेडी टू गो. आणि तिथलं वातावरण एवढं चांगलं आहे. इथे संध्याकाळी आलात ना तुम्हाला लाईट शो पण भेटतील. मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती पण आहे. तर उपवन लेकच्या बाहेर ना बरेच स्टॉल्स लागलेले असतात, खाण्याचे सामान असतात. तर त्यात आम्ही ह्या एका स्टॉलवर व्हिजिट केलं. जेव्हा पण मी अशी क्यूट गोष्टी बघते ना तेव्हा मला थांबायचंच असतं. सो हे लोक ना मॅग्नेटिक किचन सेल करतात. त्यानंतर असे फ्रेम्स वगैरे पण आहे आणि हे सगळे अफोर्डेबल रेट्स मध्ये पण आहे. आय हॅव टॅग द्या इंस्टाग्राम आयडी बिलो. मग पाणीपुरी दिसली की मला थांबायचंच असतं. ते खाऊन नंतर आम्ही एन्जॉय केलं स्लाइस ऑफ जॉय. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.